जेजुरीगड म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राचं कुलदैवत, जे खंडोबा देवस्थानासाठी प्रसिद्ध आहे. दरवर्षी लाखो भाविक या सोनेरी गडावर दर्शनासाठी येतात. येलकोट येलकोट जय मल्हार. नमस्कार मंडळी, मी महेश बोराडे आपलं स्वागत करतो आपल्या नवीन मिनी ब्लॉग मध्ये. आज आपण निघालो आहोत महाराष्ट्राच्या सोनेरी जेजुरी गडाकडे खंडोबांच्या दर्शनासाठी. पहाटे 4:30 ला प्रवासाची सुरुवात केली. सर्वात आधी कर्जतला येऊन विठ्ठलाच्या सुंदर मूर्तीचं दर्शन घेतलं आणि थोडंसं पुढे जाऊन नजर खेळवून टाकणारा सुंदर सूर्योदय बघितला. यानंतर पुढे निघालो खोपोली खंडाळा घाटाकडे. घाटातल्या वाऱ्यांची थंडगार झुळूक, डोंगरावरचा धुक्याचा पडदा आणि अप्रतिम व्ह्यूज, संपूर्ण कुटुंब अगदी आनंदात. खंडाळा घाटातल्या एका छोट्या हॉटेलमध्ये थांबून नाश्ता करायचं ठरवलं. चिनूची तर खूप मस्ती सुरू होती. फोटोशूट केला आणि मग गरमागरम मॅगी खाऊन पुन्हा निघालो जेजुरीकडे. लोणावळा पुणे क्रॉस होताच कुठेही न थांबता थेट पोहोचलो जेजुरीला. 60 रुपयांची एंट्री पावती काढली आणि गाडी पार्क केली. आणि गाडी पार्क करताच समोर दिसला सोनेरी रंगात नाहून निघालेला भव्य जेजुरी गड. फ्रेश होऊन आम्ही निघालो गडाकडे. सगळ्यांचंच पहिलं जेजुरी दर्शन असल्याने एक्साइटमेंट अगदी फुल होती. गडाच्या पायथ्याशी पोहोचलो तसे आम्हाला ओटी भंडारा घेऊन पूजा करायला सांगितलं. पूजा करून झाली आणि आली आपली पारंपरिक प्रथा, बायकोला उचलून काही पायऱ्या तरी चढायचं. भाऊने सर्वात आधी वहिनीला उचललं आणि 10 पायऱ्या चढला. मग मलाही जोश आला. मीही बायकोला उचललं आणि 5 पायऱ्या तरी चढलोच. हम भी किसी से कम नाही. त्यानंतर छोटंसं फोटोशूट केलं आणि मग सुरुवात झाली गड चढायची. गड चढायला खूप मजा येत होती. शिवांश तर पायऱ्या उतरून परत चढत होता. शेवटी पोहोचलो मुख्य प्रवेशद्वारापाशी. बाजूलाच असलेल्या मूर्तीचं दर्शन घेतलं आणि आत शिरलो. सगळीकडे भंडारा आणि भंडाराच. पिवळसर सोनेरी रंगात न्हालेला गड, खरंच दृष्टी सुखावणारा. नंतर वेळ आली दर्शनाची. साधारणपणे 1 तास लाईन मध्ये उभे राहून अखेर खंडोबांचं दर्शन झालं. मन अगदी तृप्त झालं. दर्शनानंतर मंदिराचा पूर्ण परिसर एक्सप्लोर करायचं ठरवलं. कोपरा न कोपरा जाऊन बघितलं. त्यानंतर सर्वांनी भंडारा उधळायचं ठरवलं. सगळ्यात अगोदर आमच्या मातोश्रीने उधळला. भाऊने वहिनीला घेऊन भंडारा उधळला. मी सुद्धा माझ्या बायकोला घेऊन भंडारा उधळला. चिनू आणि शिवने सुद्धा उधळला, पण त्याने नुसता उधळला नाही तर त्याने पूर्ण भंडाऱ्यामध्ये आंघोळ केली होती. सासू सुनांनी मग ठरवलं रील तर नक्की बनवायची. थोडे फोटो थोडे व्हिडिओ काढले आणि मग आम्ही निघालो बानुबाईच्या मंदिराकडे. मंदिराकडे जात असताना वाटेत भेटले छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या भव्य मूर्ती. बाजूलाच छोटंसं गार्डन. तिथे थोडी धमाल करून मग बानुबाईच्या दर्शनाला पोहोचलो. बानुबाईंचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर मातोश्रींसोबत काही सुंदर व्हिडिओ काढल्या आणि मग सुरुवात केली गड उतरायला. खाली येऊन फोटो प्रिंट्स घेतल्या आणि निघालो परतीच्या प्रवासाला. तर हा होता आपल्या कुटुंबासोबतचा सुंदर मनात घर करणारा जेजुरीगड प्रवास. दर्शनही झालं आणि कुटुंबासोबत सुंदर वेळही मिळाला. जर तुम्हाला हा मिनी व्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि फॉलो नक्की करा आणि कमेंटमध्ये लिहा येलकोट येलकोट जय मल्हार. धन्यवाद मंडळी. भेटूया लवकरच नवीन मिनी व्लॉग मध्ये.